नमस्कार, वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुमचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिस्ता आईस्क्रीम। एकदम मस्त नॅचरल कलरची पिस्ता आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे। खूप मस्त झालेली आहे। साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली झटपट तयार होणारी रेसिपी आहे। कोणीही करू शकेल एवढी सोपी ही पिस्ता आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल तर दूध बुडाला लागणार नाही। तर आता यामध्ये मी घालून घेत आहे फुल क्रीम दूध, म्हणजे निरसं दूध घालून घेतलेलं आहे। अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे हे। इथं गाईचं सुद्धा दूध तुम्ही वापरू शकता। आता आपण या दुधाला उकळी येऊ देऊ। तोपर्यंत इथं एका वाटीमध्ये त्या दुधामधीलच थोडंसं दूध इथं मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी घालणार आहे 2 चमचे कॉर्न फ्लोअर। तर हे कॉर्न फ्लोअर आपल्याला 2 चमचे एवढंच घालायचं, जास्त नाही घालायचं। आणि आता हे व्यवस्थित दुधामध्ये मिसळून घ्यायचं, याच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत। आता हे छानपैकी मिसळलेलं आहे। हे कॉर्न फ्लोअर मिक्स केलेलं दूध आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण दुसरीकडे एक वाटी घेऊन त्यामध्ये पिस्ते भिजत घालणार आहोत। आता पिस्ता आईस्क्रीम म्हणल्यानंतर पिस्ते तर आलेच, तर इथं मेजरिंग कपमधील 4थ्या कपाने कप भरून मी पिस्ते घेतलेले आहेत। तर हे पिस्ते मोजून जर घेतले तर बरोबर 40 पिस्ते इथं मी सोलून घेतलेले आहेत आणि आता हे एका वाटीमध्ये घालून त्याच कपाने 1 कप पाणी इथं मी यामध्ये घातलेले। तर हे भिजवून घ्यायचे थोडा वेळ। आपल्याला नाही भिजवले तरीही चालतात, पण भिजल्यामुळे थोडेसे मऊ आणि मग आईस्क्रीम सुद्धा व्यवस्थित होते, कारण आपण हे दुधामध्ये शिजवणार नाहीत, त्यामुळे थोडा वेळ आपण याला भिजवून घेणार आहोत। तर बघा आता दूध छानपैकी असं गरम झालेलं आहे, दुधाने साय धरलेली। या स्टेपला आपल्याला आता दुधाला चांगलं ढवळून घट्ट असं करून घ्यायचं आहे आणि हे घोटवून घेत असतानाच आपल्याला यामध्ये साखर वगैरे घालून घ्यायची। तर बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे। एक उकळी आली की आपण यामध्ये घालून घेणार आहोत साखर। त्यानंतर आपल्याला या दुधाला अजून जास्त घोटवून घ्यायचे। तर बघा आता इथं मी पाव कप साखर घालत आहे। साखर आपल्या चवीनुसार, आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी किंवा जास्त वापरायची आहे। तर मी इथं पाव कप साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर आता आपल्याला ही साखर पूर्णपणे या दुधामध्ये विरघळून घ्यायची आणि दूध थोडंसं घोटवून घ्यायचं। दुधाचं प्रमाण थोडंसं कमी झालं की यामध्ये आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं कॉर्न फ्लोअर घालणार आहोत, पण त्याआधी आपल्याला हे कॉर्न फ्लोअर परत एकदा चांगलं ढवळून मिसळून घ्यायचं, म्हणजे हे बुडाला जे बसलेलं असतं ते व्यवस्थित दुधामध्ये मिसळतं। आणि आता हे व्यवस्थित मिसळलेलं आहे। तर आता आपण हे दुधामध्ये घालूया। एक छोटीशी धार लावून आपल्याला हे कॉर्न फ्लोअर या दुधामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत किंवा डायरेक्ट कॉर्न फ्लोअर बुडाला जाऊन चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हे कॉर्न फ्लोअर उकळत्या दुधामध्ये मिसळून घ्यायचे। आता कॉर्न फ्लोअर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसलं तरीही चालतं या आईस्क्रीमला, पण एक छान अशी बाइंडिंग येण्यासाठी इथं मी हे 2 चमचे कॉर्न फ्लोअर वापरलेला आहे। आणि आता तुम्ही बघू शकता कॉर्न फ्लोअर टाकल्यामुळे या दुधाला खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे। एकदम मस्त असं दुधाला टेक्स्चर आलेलं आहे। आता आपल्याला हे दूध आटवून पाव लिटर एवढंच करायचं आहे, कारण आपण सुरुवातीला अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं आणि आपल्याला ते नंतर पाव लिटर करून घ्यायचं आहे। आता दुधाचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे। पॅनमध्ये अगदी पाव लिटर भरेल एवढंच दूध आता शिल्लक राहिलेलं आहे। हे पॅनमधील मिश्रण कुठंच चिकटलेलं नाही किंवा करपलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। मी सतत या दुधाला ढवळत आहे, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी खूप मस्त झालेली आहे आणि कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे या दुधाला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। या दुधाच्या गाठी वगैरे काही झालेल्या नाहीत, तर एकदम मऊसर असं दूध झालेलं आहे। आता या स्टेपला आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे दूध अर्धा ते 1 मिनिट असं छान ढवळून घ्यायचं। याच्यावर साय तयार होऊ द्यायची नाही। साय जर तयार झाली तर परत दूध थोडंसं घट्टसर झाल्यासारखं होईल। आता आपण हे थंड करून घेऊ, तोपर्यंत इकडं पिस्ते पाहून घेऊ। तर पिस्ते एकदम छान असे भिजलेले आहेत, मस्त असे मऊ झालेले आहेत। आता या पिस्त्यामधील पाणी आपण निथळून घेऊया आणि हे पाणी निथळलेले पिस्ते आता आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि हे मिक्सरवर बारीक वाटून घेऊ। तर हे पिस्ते वाटत असताना इथं आपण थोडंसं दूध सुद्धा वापरू शकतो, पण मी इथं हे पिस्ते असेच वाटून घेतलेले आहेत। आता या पिस्त्यांची एकदम बारीक पेस्ट नाही झाली तरीही चालते, असं दरदरीत वाटण तयार झालं तरी काही होत नाही। तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशा पद्धतीचे पिस्ते जरी आपण वाटले तरीही चालतात आणि पेस्ट झाली तरीही चालते। आता हे मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसलेलं पिस्त्याचं वाटण थोडंसं आपण चमच्याने बाजूला काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये असंच आपण हे ठेवून देऊ। आणि आता आपण पाहूया आपलं दूध थंड झालंय की नाही। तर बघा दूध मस्त असं थंड झालेलं आहे, अजून थोडंसं दाटसर झालेलं आहे थंड झाल्यामुळं।
आता आपल्याला थोडंसं हाताने या दुधाला चेक करून बघायचे की हे पूर्णपणे थंड झालंय की नाही. तर दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण पिस्ते वाटून घेतले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचंय. आता घोटवून घेतलेलं पूर्ण दूध आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथं मी थोडासा हिरवा कलर वापरत आहे. नाही वापरला तरीही चालतो, पण आता पिस्त्याची आईस्क्रीम आहे, थोडासा हिरवा कलर घातला पाहिजे म्हणून मी अगदी चिमूटभर कलर इथं वापरलेला आहे, पावडर कलर. तुमच्याकडं लिक्विड कलर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आणि पिस्त्याचं इसेन्स सुद्धा वापरू शकता. आता हा कलर व्यवस्थित मिसळून घेऊ आणि मिक्सरवरती 2 ते 3 मिनिट आपण हे मिश्रण फिरवून घेऊ. आता हे 2 ते 3 मिनिट मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे. पिस्त्याचं बारीक जे कूट होतं ते सुद्धा एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे आणि एकदम स्मूथ असं याला टेक्स्चर आलेलं आहे. तर खूप मस्त अशी इथं आईस्क्रीम आपली होणार आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे. एकदम जास्त हिरवा कलर घातलेला नाही, त्यामुळे पिस्त्याचा नॅचरल कलर आपल्या या आईस्क्रीमला आलेला आहे. आता हे आईस्क्रीमचं मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे माझा आलेला अनुभव की आईस्क्रीम स्टीलच्या भांड्यामध्ये व्यवस्थित सेट होत नाही, म्हणजेच ग्लासमध्ये वगैरे. तर मी अशा पद्धतीचा एक प्लास्टिकचा डब्बाच इथं वापरणार आहे, कारण प्लास्टिकच्या डब्यामध्ये व्यवस्थित आईस्क्रीम सेट होते. आणि इथं मी ही आईस्क्रीम प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेतलेली. त्यावरून अशा पद्धतीनं आपल्याला एक कॅरी बॅग लावून घ्यायची आहे आणि मग यावरून आपल्याला याचं गच्च असं झाकण लावून घ्यायचं आहे. मध्ये हवा वगैरे नाही बसली पाहिजे अशा पद्धतीनं. एकदम छान असं एअरटाईट कंटेनर्स आपल्याला इथं वापरायचं आहे. आता आपण हे 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभरासाठी डीप फ्रीज करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं ही आईस्क्रीम सेट झालेलं असणार आहे, कारण कॅरी बॅगवर आणि या डब्याच्या झाकणावर खूप सारा बर्फ साचलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता हे आईस्क्रीम बघताच आपल्याला समजलेलं होतं की हे छान असं सेट झालेलं असणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे काढल्यानंतर एकदम छान असं हे आईस्क्रीम आपलं जमलेलं आहे. हाताने चेक केलं तर छान असं आईस्क्रीम गच्च तयार झालेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर जवळून बघा तुम्ही एकदम छान असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. आता इथं आपण हे आईस्क्रीम एका बाउलमध्ये काढणार आहोत. त्यासाठी इथं मी एक छोटासा चमचा वापरलेला आहे. स्कूपसुद्धा वापरू शकता, पोहे खायचा चमचासुद्धा वापरू शकता, पळीसुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीनं मी एक छोटीशी पळीच घेतलेली आणि यानं ही आईस्क्रीम काढत आहे. तर तुम्ही बघा किती स्मूथ असे आपल्याला ही आईस्क्रीम काढता येते. अजिबात आईस क्रिस्टल्स वगैरे दिसत नाहीत. आपण जशी चमच्याने काढू तशा पद्धतीने ही आईस्क्रीम निघत आहे. कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे, नॅचरल असा. एकदम डार्क हिरवा कलर वगैरे जर आपल्याला हवा असेल तर थोडासा जास्त कलर इथं आपण टाकू शकतो. आता ही पिस्ता आईस्क्रीम मी बाउलमध्ये काढून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकन प्रेस करून घ्या. तुम्हीसुद्धा अशी आईस्क्रीम नक्की ट्राय करा. कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.